नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण लांब बाहीला अस्तर कशा प्रकारे जोडायचं ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर येथे मी ब्लाउज ची बाही कट करून घेतलेली आहे. अस्तर हे आहे ते बरोबर ॲक्युरेट मापावरती कट करून घेतलेले आहे आणि मेन फॅब्रिक आहे ते थोडंसं जास्त घेतलेलं आहे. त्यानंतर बाही आपल्याला अशा प्रकारे दोन्हीही साईडच्या बाही अशा प्रकारे येथे व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. त्यानंतर आपण येथे मेन फॅब्रिक ही त्याच पद्धतीने आपण सुईचे भाग करून घ्यायचे आहेत. उलट सुलट पाहूनच आपण एक बाही इकडची आणि एक बाही इकडची अशा पद्धतीने व्यवस्थित मेन फॅब्रिक ओपन करून त्यामध्ये अस्तर ठेवून द्यायचे आहे. त्यानंतर येथे मी आता एक बाही घेतलेली आहे. तर या बाहीच्या जो कपडा आहे मेन फॅब्रिक त्याला खालच्या काठाला गोट आहे. तर आता आपल्याला हे गोट पलटी करताना गोट आतल्या बाजूने दुमडला जाईल, त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे येथे कपडा फोल्ड करून अस्तरचा कपडा पाव इंचाची पट्टी फोल्ड करून अशा प्रकारे आपल्याला इथे स्टिच करायचं आहे. त्यासाठी मी येथे पाव इंचाची पट्टी येथे दुमडून घेत आहे. त्यानंतर आपण अशा प्रकारे बरोबर त्या काठावरती ही पट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला येथे स्टिच करायचं आहे. त्याच्यावरती आपण आता दाबटीप टाकून घेणार आहोत. एकदम काठालाच आपण येथे दाबटीप टाकणार आहोत. त्यानंतर आपण आता बाहीच्या मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्हीही आता जॉईंट करून घेणार आहोत. त्यासाठी येथे सुरुवातीला व्यवस्थित फिनिशिंग मध्ये सेम अस्तर आणि मेन फॅब्रिक बरोबर धरून इथे आपण स्टिच करणार आहोत. व्यवस्थित आपल्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे. येथे आपण 5 नंबरची किंवा दाबटीपही टाकली तरी चालते, म्हणजे अस्तर आपले इकडे तिकडे हे होणार नाही, सटकणार नाही आणि व्यवस्थित फिनिशिंग मध्ये ही आपल्याला बाही शिवता येईल आणि अस्तर आणि मेन फॅब्रिक मध्ये झोळ पडणार नाही. अशा प्रकारे आपण स्टिच करायचं. त्यानंतर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते आपण इथे कात्रीने कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपली एक बाही तयार झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती फिनिशिंग मध्ये आपण ही बाहीला अस्तर जोडलेले आहे. ही एक साइड झाली. आता आपण दुसरी साइड याच पद्धतीने येथे स्टिच करून घेणार आहोत. चला तर मग आता पुढे पहा तुम्ही मी कशा प्रकारे स्टिच करते ते.
त्यानंतर आपण येथे आता एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेणार आहोत। शक्यतो जे नवीन शिकणारे आहेत त्यांनी पण येथे कापड जास्तच ठेवा, कारण स्टिच करताना कपडा इकडे तिकडे सरकला जातो आणि जर फेस टू फेस कापड कट केले तर आपल्याला कपडा कमी पडण्याची भीती असते। त्यासाठी आपण मेन फॅब्रिक आहे ते अस्तरपेक्षा थोडं जास्तच ठेवायचं। अशा प्रकारे आपण दोन्ही स्लीव्ज येथे तयार करून घेतलेले आहेत। अशा प्रकारे आपल्या दोन्ही स्लीव्ज व्यवस्थित अस्तर जोडून झालेले आहे। त्यानंतर आपण येथे चेक करून पाहायचं आहे की आपण जे मेजरमेंट आहे त्यानुसार आपली बाही आली आहे का नाही। तर नसेल आली असेल तर ठीक आहे, नसेल आली तर आपण ती बरोबर करून घ्यायची आहे। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।